सध्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्याची चर्चा आहे. पण तुम्हाला माहितीये का, एक आंदोलन असंही झालं होतं जिथे शिवसैनिकांच्या अंगावर थेट सरकारी गाड्यांचा ताफा घालून पुढे गेला होता. वर्ष होतं 1969. संयुक्त महाराष्ट्र झाला होता, पण बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा मराठी सीमा भाग अजूनही महाराष्ट्रात आलेला नव्हता. हा प्रश्न केंद्र सरकारसमोर धडाक्यात मांडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता. सीमा प्रश्न सोडवा, नाहीतर केंद्रातील नेत्यांना मुंबईत शांत बसू देणार नाही. 7 फेब्रुवारी 1969 तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार होते. माहीम नाक्यावर शिवसैनिक काळे झेंडे आणि निवेदन घेऊन उभे होते. आंदोलनाचा उद्देश होता गाडी थांबवायची, निवेदन द्यायचं आणि मराठी सीमा भागाचा आवाज पोचवायचा. पण ताफा माहीमला पोचला आणि गाडी थांबली नाही. उलट वेग वाढला. समोर उभ्या शिवसैनिकांच्या अंगावर गाड्या घालून ताफा पुढे निघून गेला. काही शिवसैनिक रक्ताच्या थारोड्यात पडले. एका शिवसैनिकानं गाडी थांबवण्यासाठी बोनेटवर उडी मारली, पण गाडी थांबलीच नाही. ही बातमी वाऱ्यासारखी मुंबईभर पसरली. दादर, प्रभादेवी, परळ, लालबाग संपूर्ण मुंबई पेटली आणि नंतर बाळासाहेबांना अटक करण्यात आली. त्यांना येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलं. सरकारला वाटलं नेता अटक झाला की आंदोलन थांबेल, पण झालं उलटच. मुंबई शांत झाली नाही, कारण शिवसैनिकांसाठी हा फक्त आंदोलन नव्हतं, तो मराठी अस्मितेचा प्रश्न होता. शेवटी सरकारला येरवडा जेलमधील बाळासाहेबांनाच शांततेचं आवाहन करायला सांगावं लागलं आणि बाळासाहेबांचा शब्द बाहेर आला. मुंबई शांत झाली. हीच होती त्या नेतृत्वाची ताकद. 1969चं हे आंदोलन फक्त एक घटना नव्हती, तो शिवसेनेच्या राजकीय उदयाचा ज्वालामुखी होता. तेव्हा या आंदोलनाची गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका.